हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज होती सुट्टी आणि मुले झोपलेली होती, त्यामुळे म्हटलं अगोदर स्वयंपाक करून घ्यावा। आंघोळ केली आणि किचनमध्ये आले। अगोदर बटाट्याची भाजी करून घेतली आणि त्यानंतर पोळ्या करण्यासाठी पीठ मळून घेतले। बघा मैत्रिणींनो, मी पोळ्या करण्यासाठी असे छोटे छोटे गोळे करून पिठाचे गोळे करून घेते, त्यामुळे पोळ्या लवकर होण्यास मदत होते। तुमच्याशी गप्पा मारता मारता माझ्या पोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता भाजी झाकण ठेवते। पोळ्या थोड्या थंड झाल्या की पोळ्याचं डब्याचं झाकण स्वच्छ पुसून घेते आणि स्वयंपाक झालेला आहे। आता सगळ्यात मोठं काम किचन स्वच्छ करायचं। अगोदर गॅस पुसून घेते। गॅस ओटा कालच घासला होता, त्यामुळे आज फक्त पुसूनच घेत आहे। तो एवढा मळालेला नाही आहे। मी सगळा स्वयंपाक शेगडीवरच करते, त्यामुळे माझा गॅस खराब होत नाही। गॅस पुसून झालेला आहे। त्यानंतर भिंत तेलाची डाग, त्यानंतर खिडकी पुसून घेते। त्यानंतर शेगडी गरम असते, त्यानंतर शेगडीवरची भिंत तेलकट डाग पडलेले असतात। किचन ओट्यावर तेलकट चिवट डाग पडलेले असतात, त्यामुळे किचन ओटा एकदा अगोदर कपड्याने पुसून घ्यायचा। 1-2 वेळेस पुसून घेतला तर तो स्वच्छ होतो। दुसऱ्या दिवशी स्वच्छ घासून घ्यायचा, त्यामुळे जास्त तेलकट होत नाही। मैत्रिणींनो, किचनमध्ये आपला अर्धा दिवस किचनमध्ये जातो, त्यामुळे किचन फ्रेश ठेवायचे। मी आता परत कपडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि परत किचन पुसून घेत आहे। बघा किचन किती स्वच्छ दिसत आहे। आता राहिले भांडे घासून घेतले। बघा माझे किचन किती स्वच्छ दिसते। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।